तर दोन जागतिक महासत्ता अमेरिका आणि रशिया यांच्यातला तणाव पुन्हा एकदा वाढलाय आणि आता संपूर्ण जगाचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय. पुढे काय होणार? बरं, मग चला या तणावाच्या केंद्रस्थानी नक्की कोण आहे हे जरा समजून घेऊया. एका बाजूला आहे अमेरिका, म्हणजे जगातील सर्वात शक्तिशाली देश, आणि दुसऱ्या बाजूला उभा आहे रशिया, जो ताकदीत, शस्त्रास्त्रांमध्ये आणि रणनीतीमध्ये अमेरिकेला जबरदस्त टक्कर देतो. आता या दोन देशांमधला हा जो वाढता तणाव आहे ना, तो आपल्या सगळ्यांसमोर एकच मोठा प्रश्न उभा करतो. हा फक्त एक दिखावा आहे की खरंच आपलं जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने चाललंय? तर मग पाहूया की या संघर्षाची ठिणगी नेमकी पडली कुठे. अशी कोणती एक घटना घडली ज्यामुळे या दोन महासत्तांमध्ये संघर्षाची एक मोठी रेषाच आखली गेली? या सगळ्याची सुरुवात झाली युक्रेनमधल्या युद्धाने. रशियाने युक्रेनवर हल्ला केला आणि अमेरिकेने त्यावर एक अत्यंत कठोर, निर्णायक भूमिका घेतली. अमेरिकेने काय केलं? त्यांनी आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी मिळून रशियावर कडक आर्थिक निर्बंध लादले. एवढंच नाही तर युक्रेनला नवीन शस्त्र पुरवली आणि नाटोचं संपूर्ण पाठबळी दिलं. पण यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट माहितीये का? हे जे युद्ध आपल्याला समोर दिसतंय ना, ते एका खूप मोठ्या आणि गुप्त संघर्षाचा फक्त एक छोटासा भाग आहे. म्हणजे हे युद्ध काही फक्त जमिनीवर लढलं जात नाहीये. नाही, ते डिजिटल जगातही सुरू आहे. टेक्नॉलॉजी, गुप्तचर माहिती, सायबर अटॅक्स ही सगळी आता या नव्या युद्धाची शस्त्र बनली आहेत. आता रशियाचं काय म्हणणं आहे यावर? त्यांच्या बाजूने पाहिलं तर ते म्हणतात की हे सगळं आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी करतोय. त्यांच्यासाठी हे एक गरजेचं पाऊल आहे. आणि याच्या अगदी उलट अमेरिकेचं म्हणणं आहे की आम्ही लोकशाही मूल्यांचं संरक्षण करतोय. त्यांच्या मते हे त्यासाठी उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. आणि ह्याच सगळ्यामुळे आपण येऊन पोचतो ह्या संघर्षातल्या सर्वात मोठ्या आणि भयानक धोक्यापाशी. एक असा धोका ज्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर या दोन्ही देशांकडे प्रचंड विनाश घडवून आणण्याची ताकद आहे. आपण बोलतोय अणुवस्त्रांबद्दल, अत्याधुनिक मिसाईल सिस्टम्सबद्दल. सध्याची परिस्थिती इतकी नाजूक आहे की एक चुकीचा निर्णय सगळं काही बदलू शकतो. विचार करा, फक्त एक चूक आणि एक अशी रिॲक्शन चेन सुरू होऊ शकते जी अक्षरशः संपूर्ण जगाचा विनाश करू शकते. आणि याच वास्तवामुळे आज जगातला प्रत्येक देश हाय अलर्टवर आहे. कारण एक जरी चूक झाली तर जग तिसऱ्या महायुद्धात ढकललं जाईल, ज्याचे परिणाम कल्पनाही करता येणार नाहीत. शेवटी हे सगळं जागतिक संकट एका मूलभूत प्रश्नावर येऊन थांबतं, एका निवडीवर. आणि तोच प्रश्न आहे जो आज संपूर्ण जगाला सतावतोय की शेवटी जिंकणार कोण? शांतता की सत्ता?